नमस्कार, मी विशाल फाले आणि ही नमस्कार, मी तृप्ती राणे आणि आमच्या दोघांचंच नाही, यामध्ये खूप सारे आर्टिस्ट आहेत. सो आमचं शिवबाचं नाव हे गाणं आत्ताच प्रदर्शित झालेलं आहे आणि तुमच्या भेटीला आलंय. सो भरभरून प्रेम देताय तुम्ही त्या गाण्याला, बघून खूप आनंद होतोय. खूप छान वाटतंय, एवढं प्रेम भेटतंय. गाणं इंस्टाग्रामवरती ट्रेंडिंगला आलेलं आहे. 500,000चा टप्पा आपण पार केलेला आहे. तर ज्यांनी गाणं पाहिलं नसेल त्यांनी बिग हिट मीडिया या यूट्यूब चॅनलवरती जावा, गाणं पहा, जास्तीत जास्त कमेंट करा, नातेवाईकांना शेअर करा आणि खूप प्रेम द्या. प्रत्येक वेळी गाणी सुपर डुपर हिट होत असतात, तुम्ही दोघं असाल किंवा तुमचा पूर्ण ओव्हरऑल टीम असेल तरी. सो या गाण्याबद्दल काय सांगशील, कशी होती जर्नी आणि शूट करण्याचा एक्सपिरियन्स कसा होता? खूप छान, कारण ह्या प्रोजेक्टचा भाग व्हायला पण खूप मोठं नशीब आहे आमचं की ह्या प्रोजेक्टचा भाग झाला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं बिग हिट टीमचे मनापासून धन्यवाद. त्यांनी आम्हाला ह्या गाण्यात काम करायची संधी दिली, कारण हे गाणं खूप मोठ्या लेवलला शूट केलेलं आहे आणि खूप लॅविश आणि म्हणजे दुसरं हे जर कोणत्या प्रोडक्शनने केलं असतं तर मला नाही वाटत त्यांनी एवढं जीव ओतून हा प्रोजेक्ट बनवला असता. तर हे आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट ठरली. मी सांगेन की हे गाणं खरंच खूप, आम्ही कायम बोलत असतो बिग बजेट सॉन्ग आहे, बिग बजेट, पण ते ॲक्च्युली तेवढ्या लेवलचं झालेलं आहे. तुम्ही गाण्यामध्ये बघितलंच असेल की खूप तामझाम होता गाण्यात आणि तो दिसला पण आहे तितकंच. आणि सगळ्यांची मेहनत आहे त्या गाण्याला बनवण्यासाठी. म्हणजे बिग हिट मीडियाची तर आहेच, पण आर्टिस्ट, कोरिओग्राफर्स, त्यांची ती ओव्हरऑल टीम, डिरेक्टर, सगळ्यांची कॉस्ट्युमपासून सगळ्यांची खूप जास्त मेहनत होती आणि ते गाणं तेवढ्याच लेवलने खूप भारी झालेलं आहे. मी आत्ताच प्रशांत दादाचा इंटरव्ह्यू घेतला, तर प्रशांत दादाने सांगितलं की या गाण्याची ऑफर आधी विशालला मिळाली होती तुला. सो विशालने नाही सांगितलं होतं. सो का विशाल असं? मला असं स्वतःला वाटतं की मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करायला तेवढा पात्रतेचं नाही आहे माझं ते, कारण त्यांची भूमिका करणं ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी तर त्यांच्या पायाचे धूळ पण नाही, म्हणून मला असं वाटलं की मी नाही करू शकत. तर म्हणून नाही केलं मी आणि म्हणलं ह्याला कोणतरी असाच माणूस पाहिजे जो त्या महाराजांचं जे तेज रूप त्याला साजेसा जाऊ शकतो, आणि म्हणून विशाल निकमला घेतलं. दोघांनी पण लव्ह सॉन्ग वगैरे बरेच केलात आणि आता ऐतिहासिक वगैरे गाणी वगैरे करताय. सो हे जेव्हा शूट होतं तेव्हा किती भरून येतं आणि अंगावरती काटा येतो? कारण महाराज ज्यावेळेस आम्ही पहिल्या दिवशी शूट करत होतो, पहिल्या दिवशी तर आम्ही सगळे डान्स बिन्सचे शूट केलेले आणि दुसऱ्या दिवशी विशालचं शूट होतं. ज्यावेळेस तो आला त्याची पर्सनॅलिटी पाहूनच वाटलं की आपण कास्टिंग केली ती उत्तम केलेली आहे आणि गाण्याला साजेसाच जातोय विशाल ह्या गाण्यासाठी महाराजांच्या भूमिकेमध्ये. ज्यांनी नसून पाहिलं परत मी सांगतो, जाऊन पहा, खरंच तुम्हाला अंगावर काटे येतील. गाण्यामध्ये काही काही सीन असे भारी भारी डिझाईन केलेले आहेत. महाराजांबद्दल बोलायला गेलं तर खूप मोठी गोष्ट आहे आणि म्हणजे ते फील होतं किंवा काटा येतो, हे सगळं आपण कुठे आपल्या अंगावरती कधी जातं तेव्हा जेव्हा आपण स्वतः त्या गडावरती जातो किंवा प्रत्यक्षात एखादी फ्रेम बघतो जिथे रिअलिस्टिक वाटतं आपल्याला गोष्टी. मूवी बघून आपण इमोशनल होतो. खूप सारे आता चित्रपट आहेत मराठी इंडस्ट्रीमध्ये जे महाराजांवरती प्रदर्शित होत आहेत. इनफॅक्ट आमचा पण लवकरच काहीतरी येईल. आणि जेव्हा महाराजांच्या भूमिकेत विशाल दादाला बघितलं ना तेव्हा खूप वेगळं वाटलं आणि खूप भारी वाटलं. असं म्हणजे कायम असं वाटतं ना मला की आपण जर त्या काळात असतो तर काय असतं हे आपण फक्त इमॅजिन करू शकतो, बाकी काहीच नाही करू शकत. बट खूप भारी वाटतं जेव्हा प्रत्यक्षात आपण त्या भूमिकेत एखाद्या पर्सनला बघतो तेव्हा. स्टार्टिंगपासून आपण म्हणजे मागच्या वेळी पण आपण इंटरव्ह्यू घेतले होते, तू तुझा स्ट्रगल वगैरे पण सांगितला होतास. सो मला आता तृप्तीला विचारायला आवडेल की विशालमध्ये किती चेंजेस झालेत तेव्हापासून आणि आतापर्यंत? ओके, सो विशालमध्ये खूप ड्रास्टिक चेंजेस आहेत खरं सांगायला गेलं तर. कारण की तो पूर्वी ना खूप वेगळा होता, असा रागिष्ट थोडासा होता. जसं की तुम्हाला वाटतं की तो खूप रागिष्ट असेल किंवा त्याच्यामध्ये ॲटिट्यूड असेल, तर रियालिटीमध्ये तसं नसतं. कारण मला स्वतःला पण तेच वाटलेलं की हा थोडा ॲटिट्यूडवाला असू शकतो, सो आपण बोलायचं की नाही. मी तशी नाही आहे की लगेच जाऊन बोलेल वगैरे. मी खूप अशी आहे की आपण नाही बोलायचं भाई,
ज्याला गरज आहे ना तो येऊन बोलेल असं वालंय. आणि विशालचा बघायला गेलात तर खूप मोठा चेंज आहे. त्याचा जो राग होता आणि समजूतदारपणा आत्ता जो आहे तो खूप जास्त वाढलाय. आणि तेवढी आता तो मॅच्युरिटी किंवा ती हे आलेली आहे की आपण कसं राहायचं किंवा त्याच्यामध्ये खूप चेंजेस आहेत. सो मी ते शब्दात नाही मांडू शकत, बट आत्ता तुम्ही त्याला प्रत्यक्षात बघताय की तो कसा आहे. विशाल ॲग्री करतेस? हो, त्याचाच फायदा घेतला जातो. आणि शूट तर मी आत्ता पण सांगितलं की खूप सुंदर आणि मोठ्या लेवलला शूट केलंय. राहण्याच्या सोयीचं तर क्रिकेटचं खरंच मनापासून धन्यवाद. ज्या रूम मध्ये सलमान खान राहिले होते त्या रूम मध्ये आम्ही राहिलोय. कारण युद्ध चालू होतं तिथे. म्हणजे प्रेम रतन धनपायो हेचा शूटच्या वेळेस एनडीला होता, त्यावेळेस सलमान खान साठी जो विला बांधला होता त्या विलामध्ये आम्ही राहिलेलो आहे. आणि सलमान खान ज्या रूम मध्ये झोपला होता तिकडे आम्ही राहिलेलो आहे. त्याच बेडवरती मी आणि निक झोपलेलो आहे. तर खूप भारी वाटतं. अरे बापरे म्हणलं. तर ही सगळी सुविधा दिली आम्हाला बिग हिटवाल्यांनी. तर त्यांचं खरंच कौतुक आहे. आर्टिस्टची खूप काळजी घेतात, खूप म्हणजे खूप काळजी घेतात. अविनाश सर, अनिल सर, ऋतिकजी, अनुष्का यांचं खरंच मनापासून धन्यवाद. आणि सगळ्यात महत्वाचं माझा हक्काचा माणूस प्रशांत नागटेचे खूप खूप बिग हिट ठरवतील. आपल्याला पुढच्या प्रोजेक्ट मध्ये घेतील का नाही घेतील. पण 2च गाणी केली, पण आता ही आयुष्यभर लक्षात राहण्यासारखी ही गाणी केली. पुढे जाऊन काम करू अथवा ना करू, पण ही 2 गाणी विसरू शकणार नाही. कारण ह्या 2 गाण्यांनी खूप गोष्टी शिकायला भेटल्या आणि खूप चांगलं काम केलं ह्यांच्यासोबत. आणि ह्यांनी पण खूप छान आम्हाला तेवढ्या सुविधा दिल्या, तेवढं ब्लेसिंग दिले. ह्यांचे ब्लेसिंग्स तर आहेच आमच्यावरती, अविनाश सरांचे, अनिल सरांचे. ह्यांच्यामुळं ही गाणी मोठी झालेली आहेत. म्हणजे बैलगाडा पण ज्या पद्धतीने शूट केला नेक्स्ट लेवल. आणि त्याच्यापेक्षा पण म्हणजे एखादा प्रोड्युसर एका गाण्याला एवढं बजेट लावतो तर दुसऱ्या गाण्याला तेवढी हिंमत नाही करू शकत. हे त्याच्या डबल ताकदीने मेहनतला पैसा लावून हे गाणं बनवलं. म्हणजे बैलगाडापेक्षा बी खतरनाक बजेट लावलं. किती प्राऊड फील होतं, कारण आपल्याला तर प्राऊड फील होतं, घरच्यांना किती अजून प्राऊड फील होतं. त्यांना तर खूप भारी वाटतं. पण ह्याच्यात मी परत एकदा अविनाश सरांचे धन्यवाद. त्यांच्याशिवाय शक्यच नाहीये. म्हणजे अविनाश सरांमुळेच आम्ही तिथपर्यंत पोहोचतोय. म्हणजे 2-2.5 हजार लोकांची लाईन. पण अविनाश सरांचा मंत्रालयातच असल्यामुळे आम्हाला त्याचा एक फायदा होतो की आम्हाला ते घेऊन जातात, आम्हाला ती संधी देतात की भेटायची. तर अविनाश सरांचेच धन्यवाद या गोष्टी. शूटिंग असेल तर प्रत्येक वेळी काही ना काही किस्से घडत असतात. तो असा एखादा किस्सा जो या गाण्याच्या वेळेला घडला आणि तो अजूनही लक्षात आहे असं सांग. या गाण्याच्या वेळेस जसं की ह्याने आधीच सांगितलं की त्यांचं असे हवेत होते तिथे सगळी मुलं की आम्ही सलमान खानच्या रूम मध्ये असणार आणि तुम्ही बघा उठला रूम. आम्ही नॉर्मली एका त्याच्याच बाजूला रूम होता ना त्या रूम मध्ये होतो, पण तो पण लाविशच होता, असं नाही की नॉर्मल होतं. हा, आम्ही मग त्यांना ते सांगायचो आम्ही मग सोनम कपूरच्या रूम मध्ये. सो तो सगळ्यात मोठा किस्सा होता. आणि त्याच्यानंतर म्हणजे आमच्या नावाला सलमान खानचा रूम होता. आमच्या रूम मध्ये ना हिटर होता, म्हणजे गरम पाणी येत नव्हतं. हे त्यांच्यासोबत झालेलं. एक दिवस तिथं काय आलं, आमच्यातलं एक जण, आता नाव नाही सांगत, एक जण वॉशरूमला गेला, जेट स्प्रे लावला. असला प्रेशरने जेट स्प्रे, बापरे, रात्री 2 वाजेपर्यंत त्याचं पाणीच थांबत नव्हतं. म्हणजे एवढे किस्से, अख्खा रूम वल्ला झाला. आणि हा त्यांचाच रूम होता आणि नंतर आम्हाला सगळ्या सुविधा होत्या, त्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी त्यांना चिडवत होतो. हाच खूप मोठा किस्सा असेल तिकडचा. आता यांनी सांगितलं गाणं गुणगुणायला. आमचे आवाज एवढे सोनाली सारखे गोड नाही आहेत, तरी पण आम्ही गातो. मराठी मातीसाठी रामरूपी अवतरला माझ्या मनामध्ये ध्यानामध्ये शोभाचं माझ्या मनामध्ये ध्यानामध्ये शोभाचं नावर. शोभा महाराज नाहीच याच्यात, आमच्या तिकडच्या पोस्टर मध्ये. पण एकदम मनात आहेत ते. काही पाहिलं नसेल तर गाणं, अजून पण ज्यांनी शुभाचं नाव हे गाणं पाहिलं नसेल, बिग हिट मीडिया या युट्यूब चॅनल वरती जावा आणि शुभाचं नाव सर्च करा आणि गाणं पहा.